अजामेळ पापी तया अंत आला, कृपाळूपणे तो जनी मुक्त केला. अनाथासी आधार हा चक्रपाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. जय जय रघुवीर समर्थ, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. आपल्या या मनाच्या श्लोकाच्या निरूपणांच्या मध्ये अजामेळ ही कथा जवळजवळ 2 वेळा येऊन गेली आहे. अर्थात सगळ्यांनीच ती ऐकली असेल असं नाही, पण श्रीमद भागवत ग्रंथामधली ती कथा आहे. तर हा अनायासे श्लोक आपल्या हाती आहेच, तर तिसऱ्यांदा पुन्हा तीच कथा विस्ताराने सांगण्यापेक्षा भागवत ग्रंथातलीच त्याच्याबरोबर साधर्म्य असलेली एक थोडी वेगळी कथा आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न करतो. अर्थात अजामेळाची ही कथा परत एकदा लक्षात ठेवण्यासारखीच आहे की अजामेळ नावाचा अत्यंत तपस्वी असा ब्राह्मण होता, पण तरी सुद्धा बिचारा गणिकेच्या नादी लागून त्यांनी आपल्या सर्व आयुष्याचा नाश करून घेतला. पण तरी त्याला जी मुलं झाली, 10 मुलं झाली, त्यातल्या सगळ्यात धाकट्या त्या 10व्या मुलाचं नाव त्यांनी नारायण असं ठेवलं. त्याचा लळा इतका लागला आणि जेव्हा त्या अजामेळाचा अंत त्याच्यासमोर उभा राहिला, तो यम त्याच्यासमोर आला, मग मात्र खूप घाबरला आणि नारायणा सोडव रे बाबा, वाचव या संकटातून अशी कळवळून हाक मारली. त्या नारायणा हाकेवरती सुद्धा भगवंतांनी अजामेळाचा उद्धार केला. अशी आपल्याकडे एक कथा आहेच, ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भागवत ग्रंथामध्ये आपण कित्येक वेळा वाचली पण असेल. पण याहीपेक्षा एक भयानक कथा भागवत ग्रंथाची जी महती आहे, भागवत ग्रंथाचं महात्म्य, ही जी प्रस्तावना त्या ग्रंथाला आहे, त्या प्रस्तावनेमध्ये अशीच एक कथा आहे की आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाचा एक जो मुलगा आहे, त्या मुलाचं नाव धुंधुकारी असं आहे आणि त्याच्या भावाचं नाव गोकर्ण असं आहे. गोकर्ण मोठा तपस्वी आहे, तो तपश्चर्येसाठी गेलेला आहे. आणि धुंधुकारी याच्याबद्दलची माहिती अशी आहे की हा धुंधुकारी इतका उन्मत्त झाला की 5 वेश्यांच्या नादी लागून त्यानं आपलं आयुष्य अक्षरशः बर्बाद केलं. इतकं की आपल्या आई वडिलांना मारहाण करून त्यांच्याकडून तो पैसे काढू लागला. का? या वेश्यांची इच्छा पूर्ण करायची म्हणून. तपश्चर्येवरनं गोकर्ण जेव्हा परत आला, तेव्हा आत्मदेव नावाच्या त्या ब्राह्मणाने आपल्या मुलाला विचारलं, गोकर्णा, अरे याच्यापेक्षा पूर्ण नसलेलं परवडलं असतं रे मला, काय हा माझा मुलगा? तेव्हा गोकर्णाने सुद्धा सांगितलं, आपला प्रपंचातला जो आवश्यक आयुष्यक्रम आहे तो पूर्ण झालाय. आता आपण याच्यामध्ये न अडकून पडता आपल्या आत्मोद्धारासाठी वानप्रस्थाकडे जाणं हे योग्य आहे. हे लक्षात घेऊन आत्मदेव वानप्रस्थाश्रमाला गेलेले आहेत. पण याचा उन्मत्तपणा काही कमी नाही झाला. यांनी आणखीन उन्मत्तपणा करून आपल्या आईचा सुद्धा मृत्यू घडवला आणि सगळे पैसे त्या वेश्यांना दिले. नंतरच्या काळात ते तरी धन किती पुरेसं पडणार होतं. शेवटी चोऱ्या करायला लागला आणि चोरी करताना एकदा राजाच्या राजमहालातल्या कोठाराची एक मोठी चोरी केली पठ्ठ्याने आणि ती या सगळ्या गणिकांना त्यांनी आणून दिली. या गणिकांनी विचार असा केला की ही राजकोषातली चोरी आहे, ही आपण बाहेर जर कोणाच्याकडे खर्च करायला गेलो तर सगळं उघडकीला येईल. तेव्हा असं करूया, याला मारून टाकूया आणि ही सगळी संपत्ती घेऊन दुसऱ्या कुठल्या तरी नगराला जाऊन पुन्हा चैनीमध्ये जीवन जगूया. म्हणून गादीमध्ये गुंडाळून याच्या मुखामध्ये अग्नीचे निखारे घालून या धुंधुकारीला मारला आणि अशा भयानक मृत्यूमुळे आणि अशा भयानक आयुष्यामुळे तो भूत योनीमध्ये गेला. भागवत कथा आपल्याला पुढे असं सांगते की धुंधुकारीचा मृत्यू झाला हे जेव्हा गोकर्णाला कळलं, तेव्हा गोकर्णाने गया नावाच्या तीर्थक्षेत्रात, ज्या ठिकाणी श्राद्धविधी अधिक मोठ्या तपस्येनं केला जातो, त्या ठिकाणी त्यांनी आपलं भावाचं श्राद्ध केलं आणि सर्व काही यथास्थित श्राद्ध वगैरे करून तो आपल्या घरी परत आला. आपल्या अंगणामध्ये येऊन थांबला आणि अशा वेळेला धुंधुकारीचं ते भूत त्याच्या समोर येऊन उभं राहिलं.
गोकर्ण चक्रावला. तो म्हणाला, अरे तू असा काहीतरी विचित्र योनीमध्ये जाणंच शक्य नाही. मी तुझं गया श्राद्ध केलंय. तो म्हणाला, नाही रे बाबा, माझ्याकडून झालेली पातकच इतकी भयानक आहेत की त्यांनी मला मुक्ती नाही मिळालेली. आणि मग त्या गोकर्णानं आपल्या बंधूसाठी म्हणजे त्या धुंदुकारीसाठी भागवत कथेचं आयोजन केलं. स्वतः त्यांनी भागवत वाचलं आणि धुंदुकारीला ऐकायला लावलं. पण धुंदुकारी म्हणला, मी पिशाच्यासारखा आहे रे. मी एका ठिकाणी स्थिर उभा सुद्धा राहू शकत नाही. वाऱ्याने मी इकडं तिकडं तिकडं इकडं सारखा हालणार. मी थांबू कुठे, मी राहू कुठे. तेव्हा त्याला एक बांबू दिला जो 7 चक्रांचा होता. त्या 7 चक्राच्या मुळाशी त्याला बसायला लावलं आणि 7 दिवस भागवत सप्ताह झाला. त्याच्यातली एक एक गाठ फुटत 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 वरती जाऊन शेवटच्या दिवशी तो धुंदुकारी नावाचा जन्मभर अन्याय अपमान केलेला सुद्धा त्याचा उद्धार झाल्याची कथा, भगवंतांनी त्याच्यावर कृपा केल्याची कथा आहे. मात्र या ठिकाणी एक विवेक केला पाहिजे. पातकं करून त्याच्यानंतर तपश्चर्येला लागल्यानंतर देव प्रसन्न होतात, देव कृपा करतात. याचा अर्थ पाप करायला आपण मोकळे झालो असा नव्हे. म्हणजे ह्या वर्षी थोडी पातकं करतो, शेवटच्या महिन्यात तपश्चर्या करतो म्हणजे माझ्यावर कृपा होईल. ती कृपा झाली की अलीकडची पातकं संपली, मग आता पुढच्या वर्षी थोडी पातकं करतो, परत मागच्या शेवटच्या महिन्यामध्ये उपासना करतो, परत भगवंत प्रसन्न होतील. असं नसतं बरं. उपासनेला लागताना पूर्ण अनुतापाने मागची गोष्ट परत होणार नाही अशा तऱ्हेच्या दृढनिश्चयाने जेव्हा भक्त किंवा साधक त्यांच्यापाशी येतो तेव्हा त्याच्यावर मग कायमची कृपा भगवंत करत असतो. हे लक्षात ठेवण्यासाठी अजायमळ्याची ही कथा आहे. पण अनायासे अजायमळ्याची कथा 2 वेळा या मनोबोधात येऊन गेली आहे. सारखी पुनरावृत्ती कित्येक वेळेला कंटाळवाणी येऊ शकते. म्हणून भागवत ग्रंथामधलीच, कारण अजायमळ्याची कथा भागवत ग्रंथामधलीच होती, तर याच भागवत ग्रंथामध्ये अशा तऱ्हेनं पातकं केल्यामुळे अशा पिशाच्य किंवा भूत योनीकडे किंवा त्यासारख्या यातनामय जगाकडे जाणारे जर आपलं कोणी पितर असतील तर त्यांच्या उद्धारासाठी या भगवत कथेचं आपण श्रवण मनन केलं पाहिजे. आणि एक निरूपण संपवताना आपल्याला सांगतो, आपलंही मन धुंदुकारीच आहे हो. 5 वेशांच्या म्हणजे 5 विषयांच्या विळख्यामध्ये तुम्ही आम्ही सुद्धा आहोत. आणि कथा ऐकायला बसल्यानंतर एका ठिकाणी राहत नाही असे आपण चंचल सुद्धा आहोत. आणि आपल्याला 7 चक्राचा बांबू दिला आहे, तो म्हणजे आपला संपूर्ण देह आणि आपला मणक्यांचा संग्रह. यातल्या मूलाधार चक्रापासून शेवटच्या सहस्राधार चक्रापर्यंत बरोबर 7 चक्र आहेत. हे षटचक्र भेदन करून पलीकडे जायचं असतं आत्म्याला. तेव्हा आपण सुद्धा अत्यंत एकनिष्ठपणे आणि अत्यंत दृढपणे उपासना जर केली तर अशीच 7ही चक्र भेदून आपल्यासारख्यांचा सुद्धा निश्चित उद्धार होतो. हा विश्वास तुमच्या आमच्या मनातला कायम ठेवण्यासाठी समर्थाने हा श्लोक आपल्याला आजचा दिलाय, तो लक्षात घ्यायचा. अजामेळ पापी तया अंत आला, कृपाळूपणे तो जनी मुक्त केला. अनाथासी आधार हा चक्रपाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. जय जय रघुवीर समर्थ.